जय शिवराय, जय भीम मित्रांनो. आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी, ज्या ठिकाणी पेशवे आणि इंग्रजांचं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये महार बटालियनच्या योद्ध्यांनी त्यांच्याशी लढा दिला होता. आणि याच लढ्याबद्दल इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे की द बिगेस्ट बॅटल वर्ल्ड, म्हणजे जगातलं सर्वात मोठं युद्ध इथं लढलं गेलं होतं. आणि त्या युद्धाचा सन्मान, त्या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी हा विजयस्तंभ इथं इंग्रजांनी उभा केला होता. हा विजयस्तंभ जर बघितला त्याची रचना ही इंग्रजांनी बांधलेला आहे आणि याच्या उत्तर त्या योद्ध्यांची नावं या विजयस्तंभावर त्यांनी कोरली आहे. हा एवढा मोठा विजयस्तंभ कोरला तरी 1818 मध्ये ही लढाई झाली होती. पण त्याच्यानंतर आपल्या लोकांना इथला इतिहास माहिती नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला अभ्यास करायला गेले होते. त्यांच्या अभ्यासामध्ये डॉक्युमेंट हा स्तंभ कशाचा आहे त्यांना माहिती झाला आणि पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920ला या स्तंभावर आले आणि या स्तंभाबद्दल त्यांनी पहिलं भाषण दिलं आणि याच्यावर त्यांनी लिहिलं. आणि तेव्हा या देशातील लोकांना, इथल्या लोकांना माहिती झालं की हा स्तंभ काय आहे, हा स्तंभाचं महत्त्व काय आहे. कारण की आपल्याच समाजामधील काही लोकांना, आपल्याच बांधवांनी नीच एक वागणूक दिली होती, त्यांच्याबद्दल भेदभावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि याच्यातून कंटाळून त्यांनी इंग्रजांची बाजू घेतली आणि ज्या पेशवाई विरुद्ध ते लढले होते आणि त्या पेशवाईचं युद्ध झालं होतं. इथं बाजूला भीमा नदी आहे, या भीमा नदीच्या या पात्रामध्ये हे युद्ध झालं होतं. हा युद्ध 1 जानेवारीपर्यंत गेलं होतं. आज म्हणलं नाही म्हणलं तरी आज तारीख आहे 7 डिसेंबर. आता 1 जानेवारीला म्हणजे इथं देशभरातून, महाराष्ट्रभरातून हजारो लाखो जे अनुयायी आहेत हे इथं मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. आणि या मानवंदना देण्यासाठी याचं महत्त्व या समाजामध्ये खूप सारं आहे. म्हणून या मानवंदनेसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत.